पक्षासाठी केलेल्या कामाचं आणि मतदारसंघासाठी केलेल्या कामाची पोचपावती आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्याकडून, आदरणीय नड्डा साहेबांकडून, आदरणीय अमित भाईंकडनं, आदरणीय देवेंद्रजी आणि आदरणीय बावनकुळे साहेबांकडून मिळाली. मी पक्षाचा खूप खूप ऋणी आहे. ज्या पक्षाने मला एकदा नव्हे दोनदा संधी माड्यामधनं लढण्याकरता दिली आणि लढण्यासाठी जे पाठबळ लागतं, जे मतदारसंघामधली कामं लागतात, ती कामं पक्षाने एक मागितलं तिथं दोन कामं माझ्या मतदारसंघामधल्या कुठल्याही कामाची उणीव आदरणीय देवेंद्रजींनी जाणून दिली नाही. आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचं मला या ठिकाणी आभार मानायचं आहे. त्यांनी मला खूप सहकार्य केलं. अजितदादांचं मला या ठिकाणी आभार मानायचं आहे. त्यांनी मला सहकार्य केलं. या सर्व मंडळींच्यामुळं मी मतदारसंघामध्ये काम करू शकलो आणि केलेल्या कामाची पावती आज पक्षाकडून मला मिळाली. मी पक्षाचा शतशः ऋणी आहे. मतदारसंघातील जनतेने मला मागच्या वेळेस निवडून आणलं, त्यांच्यामुळं मी आज तुमच्यासमोर बोलू शकतो. मला मतदारसंघातील माझ्या सगळ्या बंधू भगिनीचे, माझ्या सर्व सहकाऱ्यांचे, मतदारसंघातील सर्व आमदार, माजी आमदार आणि एकदम जे ताकदीचे नेते, ते सर्व ताकदीच्या नेत्यांनी मला सहकार्य केलं. सर्वांचं मी आपल्यापणे आभार मानतो. दादा, राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेते जे आहेत, रामराजे नाईक निंबाळकर असतील किंवा धैर्यशील मोहिते पाटील, कुठेतरी यांचा एक विरोध होता तुमच्या उमेदवारीला. आणि विरोध पक्षा वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये गेले तर मतभेद असतात. मतभेद असू नये असं नाही, पण मनभेद नसावा. आता पक्षाने एकदा महायुतीचा मी एक घटक आहे, तेही घटक आहेत आणि धैर्यशील मोहिते पाटील ते आमचे आहेत. त्यामुळे त्यांची भूमिका कधीच चुकली नाही किंवा त्यांनी काय अशी कुठलीही वक्तव्य कधी स्वतःहून कधी केलेलं नाही. रामराजेंच्या बाबतीत सुद्धा मला ते महायुतीतला घटक आहेत आणि महायुतीत ते महायुतीचा धर्म पाळतील, पण नाही पाळला तर ते त्यांची मर्जी. पण जनता आज संपूर्ण भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे उभे. त्यांना पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना त्यांना पंतप्रधान करायचे. पुन्हा एकदा मोदी सरकार लोकांना आणायचं. जनसामान्यांचं मुलासारखं काळजी घेणारे देशाचे नेते, त्यांना पुन्हा एकदा जनतेला पंतप्रधान बनवायचे. मग त्या ठिकाणी लोकांच्या मनामध्ये, घरामध्ये, हृदयाच्या स्थानी, आज परमेश्वराच्या स्थानी आज देशाच्या पंतप्रधानांना बघतात. मी सर्वांना एक सांगणार आहे की देशाच्या एकंदर आज वाटचालीकडे देश आपला 5व्या महासत्तेवरून 3ऱ्या महासत्तेकडे चाललेला आहे आणि मजबूत जडणघडणीकरता भाजपची आवश्यकता आहे. भारतीय जनता पार्टीच हा देशाला 3ऱ्या नंबरवर नेऊ शकतात. स्थानिक गल्लीबोळातली युद्ध, तालुक्यातली युद्ध ही चालू राहतात, मतभेद चालू राहतात, पण एकंदर देशाच्या एकात्मतेसाठी सर्वांनी या ठिकाणी एकत्र यावं. यदा कदाचित ते माझ्याकडनं काही त्यांना दुखावले असतील, दुरावले असतील तर मोठं मन करून मला क्षमा करावी. याच्यापेक्षा मी जास्त काय बोलणार.